समाजामध्ये असे घटक असतात जे ज्या पद्धतीची कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे हिचं जसं कॅरेक्टर आहे तशी लोक आहेत समाजामध्ये आणि त्यांच्यासाठी ही बरोबरच आहे किंवा करेक्ट आहे, हे असंच पाहिजे अशी असणारी लोक आहेत. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि स्टार प्रवाहावरचे तुमचे लाडके कलाकार आज हा सण कसा साजरा करणार आहेत हे जाणून घेण्यासाठी मी आज आलेली आहे आणि माझ्या बरोबर आहे तुमच्या सगळ्यांचे लाडके, थोडं तुझं थोडं माझं मधले कलाकार समीर आणि मानसी माझ्या बरोबर आहेत. हाय हाय, कसे आहात? मस्त. तू कशी आहेस? मस्त. आणि तुम्हाला दोघांनाही आमच्या सगळ्या टीम कडून, सगळ्या प्रेक्षकांकडून खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांतीच्या. थँक्यू. आमच्याही अख्ख्या टीम कडनं तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा. थँक्यू. मला सांगा की मकर संक्रांत म्हटलं की आपण कायम म्हणतो की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, पण जर का फॉर अ चेंज तुम्हाला त्या वाक्यात काहीतरी एक गमतीशीर एक लाईन टाकायला सांगितली की तिळगुळ घ्या आणि याच्या पुढे, तर काय कराल तुम्ही? काय कराल? खरं बोला, पण ते जरा धाडसी होईल कारण ते ऐकण्याची आधी आपली तयारी असली पाहिजे. पण खरं बोला. हा, तुला तिळगुळ घ्या पण बोला. ऍक्च्युअली बऱ्याच बरेच जण ऍप्लिकेबल आहे. येस, आय अग्री. काही वेळेला बोलतच नाही आपण काही गोष्टी. बोला. येस. या आयुष्यामध्ये काय एक मकर संक्रांतीचा असा काही किस्सा आहे का सांगण्यासारखा, की पहिल्यांदा लाडू केलेले आणि ते कडकच झाले, किंवा पतंग तुम्ही उडवायला गेला होतात आणि तो नाहीच उडला नीट, अशा काही आठवणी आहेत? पहिला आता तू बोललीस तेव्हा मला रिअलाइज झालं, कारण मगापासून मला इतक्या जणांनी विचारलं आठवणी, तेव्हा मला हे आठवलंच नाही. पण लाडू कडक झाले ते बोलले तेव्हा मला स्ट्राईक झालं की माझं ऍक्च्युली असं एकदा झालं होतं. नाही, ते मागच्या महिन्यात आणलेले ते नाही म्हणत आहेत, मकर संक्रांतीचे लाडू. नाही तिळगुळाचे नाही, मी तिळगुळाचेच लाडू वाटते. माझं ऍक्च्युली असं एकदा झालेलं की मला वाटतं लग्नानंतरची पहिली नव्हती, पण असं मध्ये काहीतरी एकदा संक्रांतीत लाडू घरी केले होते, वळले होते आणि खूप उत्साहाने की आता हळदी कुंकू आपण करू तर घरचे लाडू सगळ्यांना देऊया वगैरे. आणि ते करून व्यवस्थित वळले बिळले गेले, गरम गरम असताना हात आपले भाजत लाल होऊन भरले डब्यात. आणि संक्रांत म्हणजे हळदी कुंकवाचा दिवस उजाडला की आता आज हळदी कुंकू, संध्याकाळी सगळ्या बायका येणार, तेव्हा आपण आता तयारी सगळी करून ठेवा, वाण काढून ठेवूया, फुलं ठेवून देऊया, हळद कुंकू जवळ ठेवूया. सगळी तयारी करताना तो लाडवाचा डबा काढला आणि त्यातनं भांड्यात थोडे लाडू काढूया, तर तो निघेच ना त्याच्यातनं. दगड म्हणजे त्याने अख्खा डब्याचा आकार घेतला होता त्या अख्ख्या लाडवांच्या बंचनी. आणि म्हणजे म्हटलं अरे आता तासाभरात बायका येतील घरी आणि काय करूया आपण. शेवटी आईला हाताशी घेऊन, आई लिटरली मी परत सगळे ते वितळवून परत वळले. मी शपथ, म्हणजे याच्यात अजिबात एक्झॅजरेशन नाहीये. पण सुदैवाने असे आपले घरचे काही नातेवाईक असे मामी मावशीच्या लवकर येतात जरा काय मदतीला, म्हणून त्यांना सगळ्यांना येऊन पहिले कामाला हळदी कुंकू, नंतर आधी पुन्हा लाडू वळूया. हा ऍक्च्युली किस्सा आता तू बोलल्यावर मला स्ट्राईक झाला. मग तेव्हा नंतर आजपर्यंत अजून काय फरक पडला? अजून तसंच आहे. मग मी त्याच्या बंधात लाडू करणंच बंद केलं. बहिष्कार घातला मी तिळाच्या लाडवांवर त्याच्यानंतर. तुझी काय आठवण नाही, पहिल्या मकर संक्रांतीची म्हणजे ते हे असं हलव्याचे दागिने वगैरे ते प्रकार. आणि माझी काकूने ते पाठवले होते खास करून बार्शीहून. तर काकूला मी सांगितलं होतं, पण मला वाटलं तिच्याच पुरते असतील, तर माझ्यासाठी पण काहीतरी तो ब्रोच आणि अमुक तमुक काहीतरी. ते मी आलं पार्सल तेव्हाच म्हटलं हे जरा डेंजर आहे. काय डेंजर घालण्याचा मला काही प्रॉब्लेम नाही, मी काही घालू शकतो. ह्याचे जर चुकून फोटोज कुठे गेले, ते टॅग झाले आणि जर हे मित्रांपर्यंत फोटो पोहोचले तर मग जो काही आपला बाजार उठेल, कारण आपण तेच करतो लोकांचं. त्यामुळे म्हटलं हे नको. मग मी एवढा घाबरलो होतो. मग शूट आहे वगैरे आणि संध्याकाळी हे तर पहिले शिव्या बसल्या की सुट्टी सांगायची ना, पहिली संक्रांतीत माहिती होतं असं काहीतरी करणार आहे, तर मग हाफ डे तरी सांगायचं आहे. नाही शूटे करत करत बऱ्याच लेटच पोहोचलो. मग त्यातलं सुद्धा एक दोन गोष्टी ज्या होत्या ज्या फारच डेंजर वाटल्या मला, की हे घालून तर माझे मित्र सोडणार, त्या घालतानाच बसत नाहीये किंवा असं जरा नको, मग हे नको असं करून त्या घातल्या. आणि नंतर जेव्हा बायकोनं ते सगळं घातलं होतं ते सगळा प्रकार, त्यानंतर मी तिला खूपच चिडवलं. म्हणजे अरे हा, म्हणजे ते छान आहे पण आता काय करू, माझं तुझ्या छान आहे मध्ये शून्य कनेक्शन होतं. अरे हा छान आहे, पण माझी पहिली आठवणच ती आहे की खूप चिडवलं आणि मग ते सगळं झालं आणि मी स्वतः काहीच घातलं नाही. असं थोडंफार आपलं एक घातल्यासारखं केलं फोटो. आणि मी याची एक मात्र खबरदारी घेतली, ह्याचे फोटो येणार नाहीत आणि आले तर पोस्ट होणार नाहीत. मित्रांचा नाही, आपण स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास आहे की मी एवढं लोकांना करतो की हे बॅकफायर होणारच आहे एक दिवस.
कलाकार म्हटलं ना की असं बरेचदा असतं की गोड आपण कमी खातो किंवा ते तुम्हाला फॉलो करावं लागतं. तुमचं कसं असतं साधारण गोडाच्या बाबतीत? म्हणजे खाता मस्तपैकी की काय? गोडाचं मला मुळात तेवढं आवडत नाही, त्यामुळे मला असं होत नाही की अरे क्रेविंग होत आहे पण मला खाता येत नाही किंवा असा माझा प्रकार होतच नाही. मला मी तिखट कितीही खाऊ शकतो. गोडाचं मला तेवढं हे नाहीये की आवडतं पण मला आता ऍक्टर आहे किंवा आपल्याला मेंटेन करायचं म्हणून असं होत नाही. तसंही आमच्याकडे सेटवरती असे मेंटेन करूया ह्याच्यावरचे नाहीच आहेत. एकच कानमंत्र दिला होता हिने असं डिस्कशन मध्ये, आणि हिने फार सॉलिड ते बोलले होते की आय बिलीव्ह इन, काय म्हणाली तीस तू, वर्कआउट. त्यामुळे असं काही नसतं. मग आपण जे सगळे बर्न कॅलरीज, कारण तोंडावर माझा शून्य ताबा आहे. आणि हा म्हणजे मला असं वाटलं की यार काय लकी की याला आवडतच नाही गोड, म्हणजे ताबा ठेवणं वगैरेचा प्रश्नच येत नाही कारण आवडतच नाही. पण मी आणि शिवानी वी लव्ह स्वीट्स. म्हणजे आम्ही जेवल्या आमचं की आता काय गोड खाऊया, पण अजिबात वाटत नाही. अरे मी खूप फूडी आहे, याला विचार. मी व्यवस्थित खवई आहे आणि मी खूप खाते. पण जसं मी म्हटलं तसं आहे, मेक शुअर की मी त्या बर्न करेन वर्कआउट करून, कारण तोंडावर ताबा ठेवणं हे मला आयुष्यात जमूच शकत नाही. म्हणजे मला भूक लागली की सीन मध्ये पण माझं लक्ष लागत नाही, एवढं मला भुकेचं आहे. मी मगाशी पण भुकेच्या बाबतीतलं म्हणतेस. किती दुष्ट असेल तू. आजचा दिवस तरी गोड बोलायचं तुला माझ्याबद्दल हे लक्षात ठेव. तोंडावर ताबा म्हणजे आम्ही खाण्याच्या बाबतीतच बोलते. त्यामुळे आम्ही खूप खातो. तर मगाशी जसं मी म्हटलं ना की आम्ही सेटवर आलो तर आज बाबा काय सीन आहे, काय करायचंय, याच्याऐवजी आज डब्यात कोणाच्या काय आहे किंवा आज काय मागवूया ही चर्चा होते. वी आर दॅट फूडी. आणि गोडाच्या बाबतीत जसं तू म्हटलंस नाही, ठीक आहे आम्ही सगळे अगदीच काही हे नाही, थोडे अवेअरनेस आमच्या सगळ्यांमध्ये आहे खाण्याबद्दल, की कारण आम्हाला स्क्रीनवर दिसायचंय, अपिअर व्हायचंय. पण म्हणून आम्ही खूप मन मारून असं अगोरी डाएट वगैरे कोणी नाही. आणि मी आणि शिवानी तर प्रचंड आम्हाला गोड आवडतो. कसं एका वेळेस साधारण गुळपोळी किंवा पुरणपोळी काय रेकॉर्ड आहे का तुझं असं काही एका वेळेस खाऊ शकतो? नाही, मला ऍक्च्युली गिल्ट येऊ नये म्हणून मी ते लक्षातच ठेवत नाही की मी किती खाल्ल्या. मग सांगतानाच शपथ एवढ्या खाल्ल्या यार मी, त्यापेक्षा मी खाल्ल्या, वास विषय संपला. पुढे डिटेल मध्ये जायचंच नाही आपण त्याच्यात. तर आज दोघ जण एकत्र आहेत, म्हणजे तेजस आणि गायत्री आज एकत्र आहे. सो हे बघताना जरा आज वेगळंच वाटतंय आणि दोघं एकमेकांची छान हसत खेळत गोड बोलतात. मालिकेमध्ये हा सण कसा साजरा होणार आहे? म्हणजे गोड बोला हे सांगायची मालिकेत खरंच गरज आहे. मालिकेत खऱ्या अर्थाने आमच्या प्रभू कुटुंबावर संक्रांत येणार आहे. ते तुम्हाला कळलंही असेल कालच्या मा एपिसोड नंतर. पण अगेन मी म्हणाला तसं आता एका वेगळ्या टप्प्यावर मालिका आहे आणि तिथून बऱ्याच गोष्टी, बरीच डायमेन्शन्स चेंज होणार आहेत. जे इक्वेशन होतं मानसी आणि तेजसचं, जे इक्वेशन होतं हिचं आणि मानसीचं, किंवा घरातल्या सगळ्यांचं मानसीचं, कारण आमचं ज्या पद्धतीने लग्न झालं, ज्या सिच्युएशन मध्ये आणि ते लग्न झालं, मग त्याच्यानंतर ऍक्सेप्टन्स आणि या सगळ्या गोष्टीचे इश्यूज होते. शिवाय मी आता एका चांगल्या पद्धतीने झोलझाल न करता चांगल्या पद्धतीने नोकरी मिळवली, ती मी इमानी बरे करतोय. पण त्यातही काहीतरी येऊन पुन्हा सगळं विस्कटणं आणि अशा काही गोष्टी येत्या एपिसोड्स मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. पण एवढं नक्की सांगतो की संक्रांत आपण म्हणतो गोड गोड बोला, तर एंटरटेनमेंट नक्की तुम्हाला असणार आहे या संक्रांतीपासून. त्यामुळे भाग अजिबात मिस करू नका, मी एवढं सांगेन. काय सांगशील? इतकं लोक राग करतात, इतक्या कमेंट्स येत असतील तुला, आज ते सगळ्या लोकांना काय सांगायचं? मला त्या सगळ्यांना आधी सांगायचंय की मी गायत्री प्रभू हे पोर्ट्रे करणारं कॅरेक्टर आहे, ते मी इन रिअल तशी नाहीये. सो प्लीज मला जज करू नका त्याच्यावरनं. आणि सेटवरचं म्हणशील तर येस, जसं तू म्हणालीस की संक्रांतीच्या निमित्ताने गोड बोला आहे सिरियलमध्ये सांगण्याची गरज आहे, तर मला असं वाटतं की सगळ्यांच्या वतीने तो भाग आमच्या सिरियलमधली मानसी म्हणजे शिवानी सांभाळते. कारण तिला कोणीही कसंही आणि कितीही एक्स्ट्रीम वागवलं ना तरी सोशिक असं नाही म्हणणार, ते त्याच्यावरचे संस्कार असतात तिच्या कॅरेक्टरवरचे मानसी या, की ती गोडच बोलून त्याचं उत्तर देते. आणि म्हणून असंही नाही होतंय की ती सगळं झालेलं सहन करते, ती जशाच तसं उत्तर देते. पण द वे शी रिॲक्ट्स इज कमेंडेबल. ते तिचं कॅरेक्टर तसं आहे आणि शिवानी ते खूप उत्तमरित्या पार पाडते. त्यामुळे गोड बोलायचं सगळी जबाबदारी शिवानी मानसीच्या खांद्यावर आहे. मालिकेमध्ये ना इतके ट्विस्ट येतात, तुमचे डायलॉग्स पण असे असतात एक एक कमाल, की ते लक्षात राहतात आणि तो ट्विस्टची लोक वाट बघत असतात. पण ज्यावेळेस तुमच्या समोर स्क्रिप्ट येत आणि कळतं की हा सीन आहे किंवा हा डायलॉग आहे, एक कलाकाराच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून त्याच्यावर काय रिएक्शन असते? कारण का कधी कधी असं होतं ना की वाचून आपल्याला असं वाटतं हे आजकालच्या काळात असं कोणी बोलत असेल का किंवा असं कोणी वागत असेल का. सो तुमच्या काय चर्चा होतात आणि तुमच्यामध्ये अशी एक वेगळी स्क्रिप्ट, वेगळं एक स्क्रिप्ट तयार करून तुमची स्टोरी बनली आहे का? अशी स्टोरी
खरं सांग स्टोरी म्हणजे आता काही गोष्टी होतात, आपण स्पूफ जसं करतो तसं काही वेळेला होतं, पण काही प्रसंगांत असतं ते, तर तसं होतं, पण ते मजेमध्ये आम्ही करतो. पण हा तू फार चांगला प्रश्न विचारलास की असं अरे आजकाल असं कोण करतं किंवा असं हे, पण आमच्या ह्या ऍक्टर्सची पण कमाल आहे, शिवाय आमचे दिग्दर्शक त्यांची पण एक कमाल आहे. कारण तुमचं जर कन्व्हिक्शन नसेल करताना तर ते लोकांनाही ते खरं वाटत नाही. त्यामुळे हे सगळे कुठेतरी समाजामध्ये असे घटक असतात जे ज्या पद्धतीची ही कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे हिचं जसं कॅरेक्टर आहे तशी लोक आहेत समाजामध्ये, आणि त्यांच्यासाठी ही बरोबरच आहे किंवा करेक्ट आहे, हे असंच पाहिजे अशी असणारी लोक आहेत. तसेच त्या फेजमधले किंवा अशा पद्धतीचे सगळे घटक समाजातही आहेत जे आमच्या सिरियलमधली पात्र किंवा त्यांचे गुणधर्म आहेत. सो जेव्हा असं असतं त्यावेळेला जेव्हा तुम्हाला एकदा विश्वास बसला की ही अशी, आणि मी त्यांचं प्रतिनिधित्व करतो, अशा घटकांचा मी प्रतिनिधी आहे, तर मी ते त्याच कन्व्हिक्शननं केलं पाहिजे. ते केल्यानंतर ते पोचतं. आणि मला वाटतं आमच्या कारण बऱ्यापैकी मी ऑनेस्टली सांगतो, हिरो हिरोईनचं असतं त्याचा एका साच्याच्या बाहेर त्याला जाता येत नाही. कारण तुम्ही आडवं तिडवं नाही बोलू शकत. हे विलनच्या बाबतीत किंवा जे ग्रे शेडची कॅरेक्टर्स करतात त्यांना फार हे सांभाळावं लागतं की अति केल्यानंतर, कारण लोक चिडतातही त्यांच्यावर, लोक भडाभडा व्यक्त होतातही त्यांच्यावर, पण तरी सुद्धा त्याचा त्या कॅरेक्टरचाही बॅलन्स नाही गेला पाहिजे. ऍट द सेम टाइम एक डिग्निफाईड कॅरेक्टर ते वाटलं पाहिजे, जरी ते ग्रे असलं तरी सुद्धा. ह्याची सांगड घालणं फार अवघड गोष्ट आहे. आणि मला वाटतं ते हा असेल, ओम असेल, ओमप्रकाश शिंदे जे रणजितचं कॅरेक्टर करतो, हे दोन्हीही जेवढी ग्रे शेड्सची कॅरेक्टर्स आहेत आमच्याकडे ते खूप कमालीने करतात. कारण मुळात ह्या गोष्टीवरती ते सगळेजण सेम पेजवर आहेत, म्हणजे आमचे दिग्दर्शक, कंटेंट रायटर आणि ऍक्टर्स, की आपण या लोकांचं प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे आपण तसे आहोत आणि त्या लोकांना ते बरोबर वाटलं पाहिजे, इतकं बिलिव्हेबल ते कॅरेक्टर झालं पाहिजे. त्यामुळे मला वाटतं मजा येते करताना. मला हे उत्तर खूप आवडलंय खरंच, कारण का मला कायम असा प्रश्न पडतो रे की कसं, म्हणजे हे वाचताना कधी कधी एक प्रेक्षक म्हणून आपल्याला पण प्रश्न पडतो की हे असं कसं, असं कोणी बोलत असेल का, तर तुम्हाला किती प्रश्न पडत असतील? नाही, राईट, तुझं बरोबर आहे. कारण कसं आहे ना, आपलं व्यक्ती म्हणून भावविश्व ते नसतंच कधी. आता गायत्री ही जशी वागते किंवा तिच्या वागण्याच्या मागे जी बॅक स्टोरी आहे, ती का असं करते किंवा एवढी एक्स्ट्रीम रिॲक्ट होते, ह्याच्या मागे तिची एक बॅक स्टोरी आहे. तर मे बी एक माणूस म्हणून ते मला मानसीला पटणार नाही, कारण मी तसे अनुभवच कधी घेतले नाहीये. पण अशा व्यक्ती आहेत की ज्यांच्या आयुष्यात तसे अनुभव त्यांच्या वाट्याला आले असतील, जे त्यांच्या वागण्याच्या मागचं कारण असतं. सो हा एक बेसिक थॉट एकदा आपण आपल्या डोक्यात बसवला ना की मग मला वाटतं थोडं पुढची प्रोसेस सोपी होऊन जाते. इनफॅक्ट त्या अनुषंगाने कधी कधी जसं तू मगाशी म्हणालीस की सीन लिहून आले ना, तर वाचताना जसं कधी कधी आपल्याला असं वाटत ना की चल असं कुठे, तर कधी कधी आमचं असं उलट होतं, काही ला कमाल, हे मला आवडलंय, काय लिहिलंय यार, परफेक्ट आहे. असंही होतं. जेव्हा तुम्ही इथनं क्लिअर असाल ना, तेव्हा गोष्टी व्यवस्थित क्लिअर होतात सगळ्या. क्या बात आहे. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून, आणि तुम्हा दोघांनाही मालिकेसाठी, तुमच्या इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा, आणि मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. कलाकृती मीडियाच्या पण सगळ्या रसिक प्रेक्षकांना, स्टार प्रवाहाच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा सांगतो, आमच्या थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेचे भाग आता अजिबात मिस करू नका. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.